नमस्कार, आपलं कोकणी मुलगी सुप्रिया माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर पाहूया कैरीची कढी कशी बनवायची। ही कैरी आहे, छोट्या छोट्या 4 कैऱ्या घेतल्या आहेत मी। ओलं खोबरं, कोथिंबीर, आलं, लसूण आणि मिरची हे सर्व एकत्रित करून वाटून घ्यायचं आहे। चला तर पाहूया। हे सर्व आता आपलं वाटून झालेलं आहे। त्याच्यामध्ये कैरी आहे, खोबरं आहे, कोथिंबीर, मिरची, आलं आणि लसूण। फोडणीसाठी साहित्य: हिंग, राई, जिरा, हळद आणि कढीपत्ता। त्याला आता फोडणी देऊया आपण। फोडणीसाठी तेल घ्यायचं आहे सर्वप्रथम। आपण तेल टाकून घेत आहोत। राई टाकलेला आहे। राई तडतडल्यानंतर आपण जिरं टाकत आहोत। कढीपत्ता आणि हिंग। सर्व आपण वाटून घेतलेलं आपण याच्यामध्ये कढईमध्ये टाकून घेणार आहोत। हे पहा, आता त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ आणि थोडंसं साखर टाकणार आहोत आणि पाणी टाकून आपली कढी रेडी करणार आहोत। आणि साखर टाकून घेतलेलं आहे। आता आपण पाणी टाकायचं आहे। असं आपण पाणी टाकून घेतलेलं आहे। आता पाणी टाकून आता आपण बॉईल करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपली कैरीची कढी रेडी झालेली आहे। आपण पाहू शकता, हे पहा। आता वरून अशी आपण कोथिंबीर टाकणार आहोत। अशा प्रकारे आपली कैरीची कढी रेडी झालेली आहे। माझ्या व्हिडिओला लाईक